हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत. आपण ही जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत यामधील हा व्हिडिओ क्रमांक 21 आहे. तर आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने खालीलपैकी कोणती शहरे जोडली आहेत? ऑप्शन आहेत मुंबई सोलापूर, मुंबई हैदराबाद, मुंबई पुणे की पुणे सोलापूर. ज्याही विद्यार्थी मित्रांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, महामार्ग क्रमांक 9 ने पुणे सोलापूर ही दोन शहरे जोडली आहेत. नेक्स्ट, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढले आहे? ऑप्शन आहेत लक्षद्वीप, दीव दमण, दादरा नगर हवेली की पोंडिचेरी. तर याचं योग्य उत्तर आहे दादरा नगर हवेली या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश म्हटले, लक्षात ठेवा. नेक्स्ट, भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे? गंगापूर, राधानगरी, बावडी की उजनी. तर लक्षात घ्या, भीमा नदीवर उजनी हे जे धरण आहे ते बांधले आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झाले आहे? तर लक्षात घ्या, पाडेगाव या ठिकाणी महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र स्थापन झाले आहे. पुढील प्रश्न, विदर्भातील थंड हवेचं ठिकाण कोणतं? तर ते आहे चिखलदरा. पुढील प्रश्न, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोणते? तर योग्य उत्तर आहे नाशिक. पुढील प्रश्न, खालीलपैकी कुठल्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात? तर योग्य उत्तर आहे भील, गोंड, कोलाम आणि कातकरी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासींचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे नंदुरबार. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान किती? तर ते आहे 1200 मिमी इतके. पुढील प्रश्न, कोणत्या नदीस चंद्रभागा या नावानेही ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे भीमा. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी एक छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपण जर समाज कल्याण विभाग याकरिता जर फॉर्म भरला असेल तर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक, लघु टंकलेखक याकरिता आपल्याकडे क्वेश्चन बँक आणि ऑनलाईन टेस्ट अवेलेबल आहेत. यामध्ये तुम्हाला 18,000 प्लस प्रश्न PDF स्वरूपात भेटणार आहेत. सोबत प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट भेटेल, अपडेटेड चालू घडामोडी PDF भेटतील. ॲप डाउनलोड करायचं, मटेरियल चेक करायचं आणि तुम्ही खरेदी करायचं आहे. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सर्व प्रश्नपत्रिका आणि फुल लेंथ टेस्ट हे सर्व विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहेत. एकदा तुम्ही ऑनलाईन टेस्ट सबमिट केली की त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रँक देखील कळेल. त्याच पद्धतीने महिला व बालविकास विभाग याकरता देखील संरक्षण अधिकारी, लघुलेखक, परीक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक आणि संरक्षण अधिकारी याकरता देखील आपल्याकडे टेस्ट सिरीज आहे, परचेस करू शकता. याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न, कृष्णा कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण खालीलपैकी कोणते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 कराड. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र कोणते? तर ते आहे कोल्हापूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग कुठे आहे? तर तो आहे सावंतवाडी या ठिकाणी. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा किती टक्के भाग व्यापला आहे? तर तो आहे 9.36% इतका. पुढील प्रश्न, खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? तर तो पडतो कोकण या ठिकाणी. पुढील प्रश्न, सह्याद्रीच्या पूर्वेस असलेला व पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा कोणता?
तर तो आहे अहिल्यानगर. पुढील प्रश्न, कोणती जमीन कसण्यासाठी कठीण असते? तर याचे योग्य उत्तर आहे वालुकामय. पुढील प्रश्न, गोदावरी नदी कशी वाहते? तर ती वाहते पश्चिमेकडून पूर्वेकडे. पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत? तर नर्मदा आणि तापी, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते? तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत? तर लक्षात घ्या, ज्या कोकणातून नद्या वाहतात त्या कमी लांबीच्या परंतु खोल नद्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एकूण 20 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तसेच आदिवासी विकास विभाग याचे देखील आपल्याकडे टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत. लिंक परचेस करण्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर लगेचच ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त मोबाईल नंबर आणि OTP टाकून लॉग इन करायचं आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही स्टोअर सेक्शनमध्ये जाल तेव्हा तुम्हाला टेस्ट सिरीज भेटेल. त्या टेस्ट सिरीज तुम्ही UPIद्वारे किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करून परचेस करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.